We start from there where we have left last time. That is our, I think, our fifth lesson. Religious trends in ancient India. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. ट्रेंड्स म्हणजे काय, त्यावेळेला कोणत्या प्रकारचे ट्रेंड्स होते किंवा त्यावेळेचा प्रवाह कसा होता धर्माचा, वेगवेगळे धर्म कसे निर्माण झाले. कारण त्याच्या आधी आपण बघितलं होतं की पहिले फक्त वैदिक धर्म होता. वैदिक एज चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं की वेद होते, 4 वेद होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि त्या वेदांचा जो अभ्यास होता तो फक्त प्रिएस्ट करायचे. नंतर नंतर असं सुरुवातीच्या काळात तो सगळ्यांसाठी ते वेद शिकण्याची मुभा होती. पण नंतर काय झालं, हळूहळू ते वेद जे होते ते फक्त प्रिएस्टच त्याचं ज्ञान घेऊ शकत होते. ते नॉलेज जे होतं ते फक्त प्रिएस्टला असायचं, बाकीच्यांना ते नॉलेज घ्यायची परमिशन नव्हती. त्याच्यामुळे अनेक धर्म निर्माण झाले. बाकीचे जैन किंवा बुद्ध, ज्यू धर्म किंवा ख्रिश्चन, इस्लाम, झोरो ॲस्ट्रियानिझम मीन्स पारसी वगैरे असे धर्म निर्माण झाले. तर त्या सगळ्या धर्मांची माहिती आपण ह्या लेसन मध्ये घेत होतो. आठवतंय सगळ्यांना? आपण जैनिझम पाहिला होता. ओके. ओके, अटेंडन्स दिली आहे सगळ्यांनी? ओके, लेट स्टार्ट. So there are 6 religions, that is Jainism, Buddhism, Judaism, Christianity, Islam and Zoroastrianism. म्हणजे जैन, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी धर्म असे 6 प्रकारचे रिलिजन्स आपल्याला लर्न करायचे, त्याचा स्टडी करायचा. तर हे धर्म का निर्माण झाले, तर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की वैदिक पिरियड मध्ये काय होतं, ते जे यज्ञा राईट्स होते, यज्ञा राईट्स किंवा ऋग्वेदाचं जे नॉलेज होतं ते फक्त प्रिएस्टली क्लास पीपललाच अवेलेबल होतं. त्यांनीच ते फक्त ते नॉलेज घेऊ शकत होते. ऑदर्स नो लॉंगर हॅड फ्रीडम टू गेन दॅट नॉलेज. म्हणजे बाकीच्या लोकांना ते नॉलेज मिळवायचं फ्रीडम नव्हतं. त्याच्यामुळे आणि वर्ण रेस्ट्रिक्शन्स पण आले, म्हणजे जातीभेद तयार झाले. जातीवरून म्हणजे त्यांनी एज्युकेशन घ्यायचं की नाही, त्यांनी ह्याचा अभ्यास करायचा की नाही, वैदिक लिटरेचरचा, त्याच्यावरती वर्णभेद निर्माण झाले. त्याच्यानंतर स्त्रियांना सुद्धा म्हणजे कमी झाले, स्त्रियांचे सुद्धा अधिकार बरेचसे काढून घेतले जाऊ लागले. त्याच्यामुळे काय झालं, काही धर्मगुरू अस्तित्वात आले. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जैन नावाचा धर्म स्थापन केला. वर्धमान महावीरांनी काय केलं, जैन धर्माची स्थापना केली. मग त्या वर्धमान महावीर हे कोण होते, 24 तीर्थंकर होते. जैन धर्मामध्ये तीर्थंकर असतात, त्याच्यामध्ये हे जे वर्धमान महावीर जे होते ते 24 तीर्थंकर होते. आणि मग त्यांनी जैन धर्मामध्ये अशा भेदभाव नव्हता, तिथे असं वर्णावरून भेद होत नव्हता किंवा जातीभेद किंवा वर्णभेद, किंवा त्यांच्या धर्मामध्ये शिकवलं जायचं की अहिंसा करायची, म्हणजे अहिंसत्व सगळ्यांनी पाळायचं. मीन्स अहिंसा मीन्स काय, नॉन व्हायलेन्स, म्हणजे प्राणी किंवा पशु कुणाची हत्या करायची नाही, असा त्यांचा मेन प्रिन्सिपल होता जैन धर्मामधला. The main principle of Jainism is non-violence. त्याच्यानंतर जे वर्धमान महावीर आले त्यांनी बरेचसे शिकवणी दिल्या आपल्याला. वर्धमान महावीरांनी काय केलं तर पंचमहाव्रतात सांगितले. लास्ट टाइम आपण पाहिले होते पंचमहाव्रतात, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि
त्रिरत्न सांगितले त्यांनी. 3 जेवेल्स. 3 जेवेल्स अँड पंचमहाव्रतास. 3 जेवेल्स आर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान अँड सम्यक चरित्र. पंचमहाव्रतास अँड 3 जेवेल्स मीन्स त्रिरत्न. तर पंचमहाव्रतामध्ये काय होतं? अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, म्हणजे कुठल्याच लिव्हिंग थिंग्सला मारायचं नाही किंवा त्यांना जखमी करायचं नाही किंवा त्यांना हार्म करायचं नाही. आपल्या बिहेवियरमुळे त्यांना धोका नाही झाला पाहिजे, मीन्स त्यांना हर्ट करायचं नाही, इंज्युअर करायचं नाही और हार्म करायचं नाही. सत्य म्हणजे नेहमी खरे बोलायचे. सत्य मीन्स ट्रूथ. एव्हरी स्पीच अँड ऍक्शन शुड बी ट्रू. म्हणजे आपलं प्रत्येक बोलणं आणि आपली कृती, ऍक्शन आपली कशी असली पाहिजे? ट्रू असली पाहिजे, खरी असली पाहिजे. अस्तेय मीन्स नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी करायची नाही. अस्तेय मीन्स काय? चोरी न करणे. अस्तेय मीन्स थेफ्ट. टेकिंग व्हॉट बिलॉंग टू अदर्स विदाउट देअर कन्सेंट इज थेफ्ट ऑर स्टिलिंग. म्हणजे दुसऱ्याची वस्तू त्याच्या परमिशन शिवाय घ्यायची, जी त्याला बिलॉंग करते. बिलॉंग म्हणजे काय? जी त्या व्यक्तीची वस्तू आहे आणि ती आपण त्याच्याकडून घ्यायची विदाउट हिज परमिशन इज स्टिलिंग, म्हणजे चोरी. अस्तेय मीन्स नॉट स्टिलिंग एनिथिंग. अस्तेय मीन्स काय? चोरी करायची नाही. अपरिग्रह. अपरिग्रह मीन्स काय? नॉन अटॅचमेंट. आपलं मॅन जो आहे तो काय करतो? त्याच्या लाईफमध्ये खूप सगळी प्रॉपर्टी जमा करतो, म्हणजे खूप सगळी धनसंपत्ती गोळा करतो बिकॉज ऑफ ग्रीड, म्हणजे तो लोभी असतो. मॅन कसा असतो? लोभी असतो. पण अपरिग्रह मीन्स काय? तर खूप सगळी संपत्ती गोळा करायची नाही, गरजेपेक्षा जास्त धन गोळा करायचं नाही. त्याला काय बोलतात? अपरिग्रह, नॉन अटॅचमेंट. ब्रह्मचर्य मीन्स चॅस्टिटी. ब्रह्मचर्य मीन्स चॅस्टिटी. इट मीन्स लिव्हिंग बॉडीली प्लेजर अँड फॉलोविंग वोज. म्हणजे आपलं जे शरीर सुख असतं, की मला चांगले कपडे पाहिजेत किंवा माझ्याकडे हे पाहिजे ते पाहिजे, ह्या गोष्टींपासून दूर राहायचं मीन्स ब्रह्मचर्य. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके, प्रियांकाचा मेसेज दिसतोय मला. बाकीच्यांना समजतंय? ओके ओके ओके. देन त्रिरत्न. त्रिरत्न मीन्स 3 प्रिन्सिपल सांगितले होते और 3 रूल्स सांगितले होते त्यांनी. जसे 5 रूल्स वरती बघितले आपण, तसेच अजून 3 रूल्स होते. त्याला काय बोललं त्यांनी? त्रिरत्न. तर त्याच्यामध्ये सम्यक दर्शन मीन्स काय? टू अंडरस्टँड ट्रूथ इन द प्रीचिंग ऑफ तीर्थंकर अँड हॅव फेथ इन इट. म्हणजे त्यांनी जे उपदेश केला, प्रीचिंग म्हणजे काय? उपदेश करणे. त्या तीर्थंकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याला उपदेश बोलतो आपण. मग त्यांनी जे उपदेश केले त्यातल्या त्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्या, त्याला अंडरस्टँड करायचं. त्याच्यामध्ये खरं काय, ट्रूथ काय आहे त्याच्यामधलं, ते अंडरस्टँड करायचं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. त्याला बोलतात सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान मीन्स स्टडिंग द प्रीचिंग अँड फिलॉसॉफी ऑफ द तीर्थंकर रेग्युलरली अँड लर्निंग इट्स डीप मिनिंग. स्टडिंग द प्रीचिंग अँड फिलॉसॉफी म्हणजे प्रीचिंग म्हणजे उपदेश. तीर्थंकरांनी जो उपदेश केलाय तो, आणि त्याचं तत्वज्ञान, त्याच्यामधलं सगळं सार, म्हणजे त्याच्यातलं सगळं मेन थिंग्स आपण सगळ्या रेग्युलरली फॉलो करायच्या. त्याचं डीप मिनिंग समजून घ्यायचं, त्याचे मिनिंग्स लर्न करायचे. त्याला सांगितलंय सम्यक ज्ञान. सम्यक चरित्र मीन्स स्ट्रिक्टली फॉलोविंग 5 ग्रेट वोज. म्हणजे वरचे जे 5 महाव्रत सांगितले ते स्ट्रिक्टली फॉलो करायचे. हे 3rd जेवेल आहे त्यांचं. पंचमहाव्रत जी सांगितली, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, हे कंपल्सरी पालन करायचं. आपल्याला जर जैन धर्मामध्ये एंट्री करायची असेल, म्हणजे प्रवेश करायचा असेल जैन धर्मामध्ये, तर आपल्याला हे 8 रूल्स फॉलो करणं त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. पंचमहाव्रत आणि 3 जेवेल्स, त्रिरत्न. इसेन्स ऑफ टीचिंग मध्ये आपण बघितलं की हे सगळं जे टीचिंग आहे, पंचमहाव्रत किंवा त्रिरत्न, ते कशासाठी, त्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं, त्याचा सार काय आहे. इसेन्स म्हणजे काय? त्या सगळ्याचं जे सार काय आहे, म्हणजे त्यांना कन्क्लुजन काय आहे, त्यांना काय सांगायचंय.
among the teaching of Mahavira, Anekantavada is the considered to be very important in quest of truth. म्हणजे अनेकांतवाद जे होतं त्यांचं जेवढ्या गोष्टी शिकवल्या त्यांनी महावीरांनी, त्याच्यामध्ये अनेकांतवाद एक गोष्ट होती दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्वेस्ट ऑफ ट्रूथ. म्हणजे क्वेस्ट म्हणजे काय, शोध घेणे. ट्रूथ म्हणजे सत्याचा शोध घेण्यासाठी, खरं काय आहे किंवा खोटं काय आहे ते चेक करण्यासाठी अनेकांतवाद सांगितला होता त्यांनी. त्यांची टीचिंग होती अनेकांतवाद, ती व्हेरी इम्पॉर्टंट टीचिंग होती. इट मीन्स प्लुरालिझम ऑर मल्टिपल व्ह्यू पॉइंट्स. अनेकांतवाद मीन्स काय, अनेक म्हणजे काय, खूप सगळे, जास्त, एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक. अनेक मीन्स काय, तर एका गोष्टीला खूप सगळ्या बाजू असतात, खूप सगळे व्ह्यू पॉइंट्स म्हणजे खूप सगळ्या बाजू असतात त्याला. एखादी गोष्ट सांगितली तर प्रत्येकाचं त्याच्यावरती वेगळं मत असतं, है ना, तर त्याला काय बोलतात, व्ह्यू पॉइंट्स, वेगवेगळी मतं. In our quest of truth, if we focus only on one or two aspect or viewpoint or draw conclusion, the whole truth is not known. Therefore, it is necessary to pay attention to all aspects of an issue. म्हणजे एखादं ट्रूथ आपल्याला फाइंड आउट करायचंय, एखाद्या घरामध्ये चोरी झाली फॉर एक्झाम्पल, आणि ट्रूथ फाइंड आउट करायचंय, तर आपल्याला सगळ्या व्ह्यू पॉइंट्सनी आपल्याला बघायला पाहिजे. मग त्या चोरांना कोणी पाहिलं होतं का, किंवा मग तिथे त्या दिवशी घरामध्ये कोण कोण होतं. आपण खूप सगळे, आता पोलीस कसा तपास लावतात माहितीये सगळ्यांना, तर तुम्ही अशा छोटे छोटे टीव्हीवरती प्रोग्राम्स पण बघितले असतील, त्याच्यामध्ये पोलीस कसं फाइंड आउट करतात, सगळ्या व्ह्यू पॉइंट्सनी ते बघतात आणि मग त्याच्यावरून कन्क्लुजन काढतात. तसं मग ह्याच्यामध्ये पण एक किंवा दोन आस्पेक्ट नाही तर सगळ्या बाजूंनी विचार करायचा आणि मग कन्क्लुजन काढायचं, असं त्यांना सांगायचं थोडक्यात. देअरफॉर इट इज नेसेसरी टू पे अटेन्शन टू ऑल आस्पेक्ट ऑफ एन इश्यू. If people follow this, they develop tolerance towards the opinion of other people in the society and give up attitude of stubborn adherence to their own opinion. तर अशा वेळी जेव्हा आपण कुठला इश्यू सॉल्व्ह करतो, त्याच्यामुळे काय होतं, सोसायटीमध्ये टॉलरन्स निर्माण होतं, म्हणजे सहिष्णुता निर्माण होते, दुसऱ्या विषयी आपल्याला आपलं चांगलं मत निर्माण होतं. आणि वर्धमान महावीरांनी अजून काय शिकवण दिली की माणसाचा जो ग्रेटनेस आहे, म्हणजे मोठेपणा आहे, तो वर्णावरती डिपेंड नाही, त्याच्या जातीवरती डिपेंड नाही, तर बट ऑन हिज एक्सलंट कंडक्ट. तर त्याचा गुड बिहेवियर, कंडक्ट म्हणजे काय, चांगलं आचरण, त्याचं एक्सलंट बिहेवियर, त्याचं तो कसा वागतो, तो किती चांगला वागतो, त्याच्यावरती त्याचं सगळं डिपेंड आहे. ग्रेटनेस, माणसाचा जो ग्रेटनेस आहे, मोठेपणा आहे, तो एक्सलंट कंडक्ट वरती डिपेंड आहे, ना की वर्णावरती डिपेंड आहे. In the Vedic tradition, the doors of knowledge had slowly been closed to women. म्हणजे वेदिक ट्रॅडिशन मध्ये काय होतं, तर नॉलेजचे जे दरवाजे असतात ते लेडीजसाठी म्हणजे विमेनसाठी बंद झाले होते. लेडीजला एज्युकेशन घ्यायचा किंवा शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता राहिला वेदिक ट्रॅडिशन मध्ये, वेदिक एज मध्ये. पण मग वर्धमान महावीरांनी तसं काय केलं नाही, म्हणजे लेडीजला पण सेम शिकवण मिळाली पाहिजे, त्यांना पण सेम नॉलेज मिळालं पाहिजे, असं त्यांनी प्रिन्सिपल स्थापन केलं. वर्धमान महावीर गेव राईट ऑफ संन्यास टू वुमन टू. हिज टीचिंग वेअर लव्ह ऑल थिंग्स, हॅव मर्सी अँड कम्पॅशन अँड लिव्ह अँड लेट लिव्ह. तर वर्धमान महावीरांनी संन्यास घ्यायचा हक्क सुद्धा, राईट ऑफ संन्यास म्हणजे संन्यास घेण्याचा हक्क म्हणजे वुमेनला सुद्धा दिला. आणि त्यांचं टीचिंग काय होतं, लव्ह ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळ्या प्राणीमात्रांवरती प्रेम करा, म्हणजे सगळ्या लिव्हिंग थिंग्स आहेत आपल्या अर्थवरती, पृथ्वीवरती, तर त्याच्या सगळ्यांवरती प्रेम करा. हॅव मर्सी अँड कम्पॅशन. मर्सी अँड कम्पॅशन म्हणजे काय, मर्सी म्हणजे दया आणि कम्पॅशन म्हणजे करुणा. दया आणि करुणेचा भाव मनामध्ये ठेवा. दया आणि करुणा म्हणजे कुणाविषयी क्रूर वागायचं नाही, किंवा कुणाशी न भांडण करणे, किंवा त्याचा राग न करणे, तिरस्कार न करणे, त्याला काय बोलतात, मर्सी अँड कम्पॅशन म्हणजे दया आणि करुणा भाव. अँड लिव्ह अँड लेट लिव्ह. लिव्ह म्हणजे स्वतः जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या. लेट लिव्ह म्हणजे जगू द्या, जगा आणि जगू द्या, म्हणजे स्वतः पण
शांतपणाने जीवन जगा आणि समोरच्याला पण जगू द्या, असे 3 त्यांच्या टीचिंग्स होत्या. 3 टीचिंग्स आर देअर. लव्ह ऑल लिव्हिंग थिंग्स, हॅव मर्सी अँड कंपॅशन, अँड लिव्ह अँड लेट लिव्ह. इथपर्यंत आपण बघितलं होतं लास्ट टाइम. अंडरस्टूड? व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज येतोय का? इज माय व्हॉइस क्लिअर? ओके. समजलं आतापर्यंतचा पार्ट? I want somebody to read Buddhism part. 5.2 बुद्धिझम. कोण रीड करेल? ऋतुजा. ओके ओके ऋतुजा, स्टार्ट रीडिंग. मॅडम 5.2 ना? हो मराठीतून वाचत चालेल? हो चालेल ना. बुद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते पण वाचायचंय का? हो, खालचं पण गौतम बुद्ध ते रीड कर शेवटपर्यंत, पेज संपेपर्यंत. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लिंबुनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धाचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. ओके 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 ऋतुजा, आपण समजून घेऊ इथपर्यंत. बाकीच्यांना समजणार नाही ना, आपण समजून घेऊ, परत रीड करू. ठीक आहे. म्यूट युअर सेल्फ. म्यूट कर. बुद्धिझम स्प्रेड इन इंडिया अँड इन मॅनी कंट्रीज आउटसाइड इंडिया. बुद्धिझम बुद्ध धर्म जो होता त्याचा प्रसार इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा झाला होता त्यावेळेला. गौतम बुद्ध वॉज द फाउंडर ऑफ बुद्धिझम. आणि गौतम बुद्ध जे होते ते बुद्ध धर्माचे संस्थापक होते, म्हणजे त्यांनी तो बुद्ध धर्म निर्माण केला होता. जसं वर्धमान महावीर जैन धर्माचे होते, तसंच गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे होते. बुद्धिझमचे फाउंडर कोण होते? गौतम बुद्ध. गौतम बुद्धांचा आता 563 BCE टू 483 BCE त्यांचा जन्म कधी झाला? आपण BCE म्हणजे बिफोर क्रिस्ट इरा असं काउंट करतो. लास्ट इयर तुम्ही 5th मध्ये शिकले असणार आहे टाइम लाईन. तर त्याच्यामध्ये BCE आणि BC आणि BCE. BC म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा काळ BC, आणि आधीचा काळ जो होता तो BCE म्हणजे बिफोर क्रिस्ट इरा. बिफोर क्रिस्ट इरा मध्ये उलट काउंट केलं जातं. तर 563 आधी येतं आणि मागे 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 जाऊन मग 483 येतं. तर 563 ला त्यांचा जन्म झाला आणि ते किती वर्षापर्यंत जगले? 483 BCE. म्हणजे 563 मायनस 483 केलं तर त्यांचं एज मिळणार तुम्हाला. गौतम बुद्ध वॉज बॉर्न ऍट लुंबिनी इन नेपाळ. त्यांचा जन्म कुठे झाला? लुंबिनी, नेपाळमध्ये लुंबिनी ह्या गावी झाला. हिज फादर्स नेम वॉज शुद्धोधन अँड मदर्स नेम मायादेवी. हिज बर्थ नेम वॉज सिद्धार्थ. आईचं नाव होतं मायादेवी आणि वडिलांचं नाव शुद्धोधन आणि त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. त्यांचं रिअल नेम काय होतं? सिद्धार्थ. ही हॅड अटेंड नॉलेज ऑफ ह्युमन लाईफ इन हिज इटर्निटी. म्हणजे मनुष्य जीवन आहे त्याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी केला होता. त्याचं सगळं नॉलेज त्यांनी घेतलं होतं. इटर्निटी म्हणजे काय? संपूर्ण, पूर्ण, फुल नॉलेज ऑफ ह्युमन लाईफ. त्यांनी ह्युमन लाईफचा पूर्ण अभ्यास केला होता. दॅट इज वाय ही केम टू बी नोन ॲज
बुद्धा. बुद्ध म्हणजे आपण म्हणतो ना जास्त बुद्धी आहे, असं मराठीमध्ये बोलतो. बुद्धी मीन्स काय, तर आपली हुशारी, आपला स्मार्टनेस, इंटेलिजन्स, त्याला काय बोलतात, बुद्धी. म्हणून मग त्यांना नाव काय पडलं, बुद्ध. ही वॉन्टेड टू नो व्हाय देअर इज सॉरो अँड सफरिंग इन ह्युमन लाईफ. सोरो अँड सफरिंग मीन्स काय, तर ह्युमन लाईफ मध्ये दुःख आणि त्रास का बरं आहे, असं त्यांना सतत प्रश्न पडायचा. की लोक दुःखी का बरं असतात, त्यांना त्रास का बरं होतो, असं त्यांना नेहमी प्रश्न पडायचा. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित होतं, ते चांगल्या घरामध्ये ते जन्म झालेला होता त्यांचा, त्यांचे आई वडील चांगले होते, तरी पण सगळं असताना त्यांनी काय केलं, त्यांनी घर सोडलं. ही लेफ्ट हिज होम अँड ऑल कम्फर्ट्स इन परस्यूट ऑफ आन्सर टू धिस क्वेश्चन. मग त्यांना आजूबाजूची लोक, गरीब लोक बघायचे, ते दुःखी लोक बघायचे, त्रास, ज्यांना त्रास आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये, असे लोक ते बघायचे. आणि मग त्यांना असं वाटायचं की मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख का बरं आहे, आणि ते दुःख समजून घेण्यासाठी ते त्यांचं घर त्यांनी सोडलं. आणि ही लेफ्ट हिज ऑल कम्फर्ट्स, म्हणजे त्यांचं सगळं आरामदायक जीवन चाललं होतं, रिलॅक्स लाईफ चाललं होतं, ते सगळं सोडलं त्यांनी. आणि हा प्रश्न जो होता त्यांना की माणसाच्या आयुष्यामध्ये सोरो आणि सफरिंग का आहे, ते शोधण्यासाठी ते बाहेर पडले, घराच्या बाहेर पडले. ऑन वैशाख पौर्णिमा ही वॉज सिटिंग इन डीप मेडिटेशन अंडर द पीपल ट्री ऍट उरुवेला नियर द सिटी ऑफ गया इन बिहार. मग वैशाख पौर्णिमेला, पौर्णिमा अमावस्या माहितीये सगळ्यांना, तर वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला ते कुठे बसले, पीपल ट्री म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली. एक उरुवेला नावाची सिटी होती आणि तिथे एक पिंपळाचं झाड होतं, बिहारमध्ये, गया इन बिहार. ऑन वैशाख पौर्णिमा ही वॉज सिटिंग इन डीप मेडिटेशन अंडर द पीपल ट्री ऍट उरुवेला नियर द सिटी ऑफ गया इन बिहार. उरुवेला नावाचं एक ठिकाण होतं आणि ते गया नावाच्या सिटीमध्ये होतं, आणि स्टेट कोणतं होतं, बिहार. बिहारमध्ये ते उरुवेला नावाच्या गावाच्या इथे पिंपळाच्या झाडाखाली डीप मेडिटेशन करायला बसले. म्हणजे ध्यान, मेडिटेशन म्हणजे काय करणे, एकाग्र चित्त करणे किंवा ध्यान करणे. डोळे झाकून, आपण बघितलेलं आहे ऋषी मुनी असे ध्यान करत असतात, डोळे झाकून तपश्चर्या करतात, त्याला काय बोलतात, डीप मेडिटेशन. दॅट इज व्हेन ही अटेन बोधी एनलाइटमेंट ऑर द हायेस्ट नॉलेज. मग त्याच वेळेला त्यांना काय मिळालं, बोधी मिळाली त्यांना, म्हणजे सगळं ज्ञान मिळालं. तेव्हा जेव्हा त्यांनी डीप मेडिटेशन केलं तेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली, म्हणजे एनलाइटमेंट ऑर द हायेस्ट नॉलेज. बोधी मीन्स काय, संपूर्ण नॉलेज, एनलाइटमेंट ऑर हायेस्ट नॉलेज, सगळ्यात मोठं नॉलेज, सगळ्यात हायेस्ट नॉलेज त्यांना प्राप्त झालं. द ट्री इज नाव नोन ऍज बोधी ट्री. आणि त्याच वृक्षाला आता काय म्हणतात, त्या ट्रीला, खाली इथे ट्री दिलाय तर तो काय आहे, बोधी ट्री. त्या झाडाखाली गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं, सगळं नॉलेज मिळवलं त्यांनी, म्हणून त्याला बोधी असं नाव दिलं. ते बुद्ध, त्यांचं नाव बुद्ध होतं म्हणून त्यांना त्या झाडाला बोधी ट्री असं नाव दिलं, बोधी वृक्ष. अँड द प्लेस उरुवेला इज नोन ऍज बोधगया. आणि उरुवेला नावाच्या प्लेसला काय नाव पडलं, बोधगया. उरुवेला नावाचं जे ठिकाण होतं त्याला आता काय म्हणतात, बोधगया. ही डिलिव्हर्ड हिज फर्स्ट सेरमन ऍट सारनाथ नियर वाराणसी. त्यांनी जे त्यांचं सेरमन म्हणजे काय, प्रवचन. तुम्ही असं ऐकलं असेल, प्रवचन, कीर्तन, भजन असे शब्द ऐकले असतील तुम्ही. प्रवचन म्हणजे काय, एखाद्याला ज्ञान देण्यासाठी एका ग्रुपमध्ये एक गुरु असतात आणि ते सगळ्यांना ज्ञान देतात, लोकांना ज्ञान देतात. आपण प्रवचन ऐकायला वगैरे जातो, तर ते प्रवचन त्यांनी कुठे दिलं, पहिलं सारनाथ मध्ये, वाराणसी जवळ सारनाथ हे ठिकाण होतं, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं फर्स्ट प्रवचन दिलं, सेरमन. हिज टीचिंग इन द फर्स्ट सेरमन आर टर्म धम्मा. आणि मग त्यांचं जे टीचिंग होतं, पहिलं जे त्यांची शिकवण होती किंवा प्रवचन होतं, त्याला काय म्हटलं जाऊ लागलं, धम्मा असं म्हटलं त्यांनी. बौद्ध धर्मामध्ये धम्मा म्हणतात त्याला. आपण जे प्रवचन म्हणतो त्याला ते धम्मा म्हणतात. ही सेट इन मोशन द व्हील ऑफ धम्मा इन धिस सेरमन. आणि मग त्यांनी जे धर्मचक्र आहे, त्यांचं धम्माचं चक्र आहे, ते तिथून सुरू झालं. प्रवचन द्यायचं वगैरे, ते जे त्यांचं जे काम होतं ते तिथून चालू झालं, तिथून त्याला गती मिळाली. मोशन द व्हील म्हणजे तिथून त्या कामाला त्यांच्या
गती मिळाली. देअरफॉर दिस इव्हेंट इज कॉल्ड धम्मचक्र प्रवर्तन इन पाली अँड धम्मचक्र प्रवर्तन इन संस्कृत. मग पाली भाषामध्ये म्हणजे बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांच्या वेळेला कोणती भाषा बोलली जायची? पाली नावाची भाषा बोलली जायची. तर त्या पाली भाषेमध्ये त्याला काय त्यांचं जे प्रवचन झालं त्याला काय बोललं गेलं? धम्मचक्र प्रवर्तन. आणि जी संस्कृत लँग्वेज होती त्याच्यामध्ये त्याला म्हणायचे धर्मचक्र प्रवर्तन. लेटर ही ट्रॅव्हल्ड ऑन फूट. नंतर त्यांनी चालत प्रवास चालू केला. फॉर नियरली 45 इयर्स. जवळजवळ 45 वर्ष म्हणजे 45 इयर्स त्यांनी चालत प्रवास चालू केला. पूर्ण भारतामध्ये ते फिरत राहिले. टू प्रीच धर्मा. म्हणजे प्रीच म्हणजे काय? उपदेश करणे. त्यांचा धम्माचा जो उपदेश होता, प्रवचन जी सांगायची होती, त्याच्यासाठी त्यांनी 45 इयर्स चालत ट्रॅव्हलिंग केलं. ही प्रीच इन पीपल्स लँग्वेज पाली. त्या वेळेला कोणती लँग्वेज बोलली जायची? पाली लँग्वेज बोलली जायची. म्हणून मग त्यांनी कशामध्ये उपदेश केले? पाली भाषेमध्ये त्यांनी उपदेश द्यायला सुरुवात केली. इन बुद्धिझम द कन्सेप्ट ऑफ टेकिंग रिफ्यूज इन बुद्धा, धम्मा अँड संघा इज इम्पॉर्टंट. म्हणजे बुद्ध धर्मामध्ये द कन्सेप्ट ऑफ टेकिंग रिफ्यूज इन बुद्ध धर्म अँड संघा इज इम्पॉर्टंट. म्हणजे काही गोष्टी अवॉइड करायच्या. रिफ्यूज म्हणजे काय? नकार द्यायचा किंवा काही गोष्टींचा निषेध करायचा, त्या गोष्टी करायच्या नाहीत, असं बुद्ध धर्मामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. इट इज नोन ॲज त्रिशरण. आणि त्यालाच काय बोललं जायचं? त्रिशरण. द इसेन्स ऑफ द धर्मा इज एक्सपाउंडेड ॲज फॉलोज. आणि ते त्रिशरण खाली दिलेले त्यांनी. हे बघा, 3 टीचिंग्स कोणते होते? आर्य सत्य, त्याच्यानंतर पंचशील, आर्य सत्य, पंचशील आणि बुद्ध संघ. आर्य सत्य मीन्स नोबल ट्रूथ्स. आर्य सत्य म्हणजे काय? सत्य काय आहे? म्हणजे नोबल ट्रूथ्स. देअर आर 4 ट्रूथ्स ऍट द रूट ऑफ ऑल ह्युमन अफेअर्स. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये 4 महत्वाचे सत्य येतात. ऍट द रूट ऑफ म्हणजे सगळा जो मनुष्य धर्म आहे त्याच्या रूटला, त्याच्या बेसला कोणते 4 ट्रूथ येतात? दे आर कॉल्ड नोबल ट्रूथ ऑर आर्य सत्य. त्यालाच काय बोललं जातं? आर्य सत्य. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये येणारे 4 सत्य. तर कोणते ते सत्य? तर दुःख, द कॉज ऑफ दुःख, दुःख निवारण आणि प्रतिपादन, असे 4 प्रकारचे ट्रूथ आहेत. हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतातच येतात. त्याच्यामुळेच माणूस दुःखी होतो किंवा जे काही माणसाच्या आयुष्यामध्ये घडतं तर ते ह्या 4 गोष्टींमुळे घडतं. तर पहिली गोष्ट आहे दुःख मीन्स सफरिंग. देअर इज सफरिंग इन ह्युमन लाईफ. आता प्रत्येक व्यक्तीला काहीतरी टेन्शन असतं, काहीतरी दुःख असतं प्रत्येकाच्या मागे. किंवा आता माझ्याकडे पैसे कमी आहेत, किंवा मी आता पैसे कसे मिळवू, किंवा मी आता आपल्या मम्मी पप्पांना बघा टेन्शन असतं लाईफमध्ये की आता मी मुलांचं शिक्षण कसं होणार, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असला तर तो कधी बरा होणार, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हे सगळे काय आहे? त्याच्या मागचं रिझन काय आहे? दुःख. ह्या दुःखकारक गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये. द कॉज ऑफ दुःख, देअर इज अ कॉज ऑफ सफरिंग. आणि प्रत्येक जे दुःख निर्माण होतं त्याला काही ना काहीतरी रिझन असतं. प्रत्येक दुःखाला रिझन असतं. दुःख निवारण, इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग. दुःख निवारण म्हणजे काय? दुःखाचं शेवट करणं शक्य आहे असं त्यांनी सांगितलं. इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग. हा जो त्रास होतो माणसाच्या आयुष्यामध्ये तो कमी करणं शक्य आहे. प्रतिपाद मीन्स काय? द वे, दिस वे लीड्स टू द एंड ऑफ सफरिंग. प्रतिपाद मीन्स द एंड ऑफ सफरिंग म्हणजे दुःखाचा शेवट, दुःखाचा एंड. सफरिंगचा एंड मीन्स प्रतिपाद. दिस इज द वे ऑफ गुड कंडक्ट. आणि हाच काय आहे? एक गुड कंडक्ट मीन्स चांगल्या आचरणाचा मार्ग आहे. इट इज नोन ॲज अष्टांगिक ऑर 8 फोल्ड पाथ.
त्यालाच काय बोललं जातं, अष्टांगिक मार्ग किंवा 8 फोल्ड पाथ. प्रतिपादलाच काय बोललं जातं, अष्टांगिक किंवा 8 फोल्ड पाथ. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रत्येक दुःखाला काहीतरी रिझन आहे, आणि ते दुःख निवारण करणं म्हणजे ते दुःख कमी करणं किंवा संपवणं पॉसिबल आहे, शक्य आहे. आणि प्रतिपाद मीन्स द एंड ऑफ सफरिंग, आणि शेवटी त्या मनुष्याच्या दुःखाचा एंड होतो, सफरिंगचा एंड होतो. कशामुळे होतं, दिस इज द वे ऑफ गुड कंडक्ट, म्हणजे चांगल्या आचरणाने त्याचा शेवट होतो. इट इज नोन ॲज अष्टांगिक ऑर 8 फोल्ड पाथ. समजतंय का, थोडंसं ट्रिकी आहे समजायला. इट इज हार्ड टू अंडरस्टँड बट यू हॅव टू लिसन केअरफुली. आणि समजत नसेल तर परत विचारायचंय. समजतंय का सगळ्यांना? ओके, एखादा पार्ट किंवा एखादा सेंटेन्स समजलं नाही तर विचारायचंय. त्याच्यानंतर काय होतं, पंचशील. त्यांनी 5 प्रकारचे प्रिन्सिपल सांगितले. देअर वेर 5 प्रिन्सिपल्स. दीज आर कॉल्ड पंचशील. पंच म्हणजे 5. पंचशील म्हणजे 5 प्रिन्सिपल्स, 5 रूल्स. गौतम बुद्ध आस्क पीपल टू फॉलो 5 रूल्स. द रूल्स आर कॉल्ड पंचशील. आणि त्याच रूल्सला, ते जे नियम त्यांनी सांगितले त्याला काय बोललं जातं, पंचशील. स्टे अवे फ्रॉम किलिंग ॲनिमल्स, म्हणजे स्टे अवे म्हणजे ॲनिमल्सला किल नाही करायचंय, प्राणी मात्रांना मारायचं नाही. नो, स्टे अवे फ्रॉम स्टीलिंग, चोरीपासून दूर राहा. स्टे अवे म्हणजे दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहायचे म्हणजे चोरी करायची नाही. स्टे अवे फ्रॉम अनएथिकल कंडक्ट, म्हणजे अनैतिक जे गोष्टी असतात, अनैतिक आचरणांपासून दूर राहायचं, म्हणजे वाईट वागायचं नाही किंवा बॅड बिहेवियर करायचं नाही, कुणाशी भांडतोय किंवा कुणाला राग करतोय आपण, कुणाला मारतोय, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. स्टे अवे फ्रॉम टेलिंग लाईज, खोटं बोलायचं नाही. स्टे अवे फ्रॉम इंटॉक्झिकंट्स, म्हणजे जे इंटॉक्झिकंट्स मीन्स काय, जे असे विचित्र लोक असतात तर त्यांच्यापासून दूर राहायचं. जे वाईट लोक असतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहायचं. टॉक्झिक पीपल म्हणतो आपण, काही लोक ना टॉक्झिक असतात. टॉक्झिक मीन्स काय, त्रास देणारे. तर अशा त्रास देणाऱ्या लोकांपासून दूर राहायचं. बुद्ध संघ, ही क्रिएटेड अ संघ ऑफ भिक्खूज. कॅन समबडी रीड फॉर मी? कोण रीड करेल? अनघा रीड करेल का? ओके. यू हॅव टू रीड बुद्ध संघ. हॅलो. येस येस अनघा, बुद्ध संघ दिसतोय तुला? हो. रीड दॅट पार्ट. बुद्ध संघ, ही क्रिएटेड अ संघ. मॅम, Buddha Sangha. He created a sangha of bhikkhus to preach his religion. Followers who gave up their domestic life and entered the sangha were called bhikkhus. They too traveled on foot like the Buddha to preach Dhamma to the people. There was a separate sangha of women. They are called bhikkhunis. People of all. मॅम पुढचं. People. ओके ओके, अरे सॉरी मी म्यूट झाले होते, वेट. People of रीड. people of all varnas are castes could embrace And Buddhism. Varnas and castes. People of Varnas all and- varnas and castes. Could embrace Buddhism. Essence of his teachings.
Gautam Buddha announced the freedom of human. ओके मॅम ओके, आपण आधी समजून घेऊया एवढं, ठीक आहे. बुद्ध संघ मीन्स ही क्रिएटेड अ संघ ऑफ भिक्खूज टू प्रीच हिज रिलीजन. ही क्रिएटेड संघ म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ पीपल. त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्याला काय नाव दिलं, भिक्खूज. ते जे ग्रुप मधले पीपल होते, त्यांच्या धर्मामध्ये जे लोक होते, त्यांचा जो ग्रुप होता त्याला ते भिक्खूज म्हणायचे. आणि ते भिक्खूज काय करायचे, त्यांच्या धर्मावरती ते प्रीच करायचे, म्हणजे उपदेश द्यायचे. प्रीच म्हणजे काय, उपदेश देणे, लोकांना सांगणे, त्याला काय बोलतात, प्रीच. ही क्रिएटेड अ संघ ऑफ भिक्खूज टू प्रीच हिज रिलीजन. त्यांच्या धर्मासाठी उपदेश करणे, त्यांचा धर्माचा प्रसार करणे, याच्यासाठी त्यांनी भिक्खूज तयार केले. फॉलोवर्स हु गेव अप देअर डोमेस्टिक लाईफ अँड एंटर्ड द संघ वेअर कॉल्ड भिक्खूज. आणि मग त्यांचे फॉलोवर्स तयार झाले, त्यांच्या धर्माला फॉलो करणारे, त्यांच्या धर्माची त्यांना आवड निर्माण झाली काही लोकांना. आणि मग त्यांनी त्यांची हु गेव अप देअर डोमेस्टिक लाईफ अँड एंटर्ड द संघ वेअर कॉल्ड भिक्खूज. आणि त्यांचं ते लाईफ त्यांनी ह्या कामासाठी दिलं, बुद्ध धर्मासाठी दिलं. आणि ते ह्या संघामध्ये त्यांची एंट्री झाली, त्यांनी त्या संघामध्ये प्रवेश केला आणि त्यांना काय म्हटलं जाऊ लागलं, भिक्खूज. दे टू ट्रॅव्हल्ड ऑन फूट लाईक द बुद्धा टू प्रीच धम्मा टू द पीपल. दे टू म्हणजे त्यांनी सुद्धा ट्रॅव्हलिंग केलं, पायी ट्रॅव्हल केलं त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी, किंवा बाकीच्या लोकांना धम्माचं प्रीच करण्यासाठी, त्यांनी उपदेश करण्यासाठी त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली, ट्रॅव्हलिंग केलं बुद्धांसोबत. देअर वॉज अ सेपरेट संघ ऑफ वुमेन. आणि त्याच्यामध्ये अजून एक ग्रुप होता, विमेनचा सेपरेट ग्रुप होता. दे आर कॉल्ड भिक्खुनीज. आणि त्यांना काय बोललं जायचं, भिक्खुनीज. ते विमेन्सला भिक्खुनीज बोललं जायचं, भिक्खूज आणि भिक्खुनीज. पीपल ऑफ ऑल वर्नास अँड कास्ट कुड एम्ब्रेस बुद्धिझम. म्हणजे सगळ्या धर्माचे, वर्ण आणि कास्ट, सगळ्या जाती आणि धर्माचे लोक बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करू शकत होते. एम्ब्रेन्स म्हणजे काय, तर ते त्याचा सहभागी होऊ शकत होते किंवा प्रवेश करू शकत होते. इसेन्स ऑफ हिज टीचिंग. आता गौतम बुद्धांचं हे सगळं जे होतं, आपण ते पंचशील बघितले, किंवा मग वरती ते दुःख किंवा अस्तेय बघितले, आर्य सत्यच बघितले. तर त्या सगळ्याचं सार काय होतं, इन शॉर्ट त्यांना काय सांगायचं होतं गौतम बुद्धांना, तर इसेन्स म्हणजे काय, त्या सगळ्या धर्माचं सार. गौतम बुद्ध अनाउन्स द फ्रीडम ऑफ ह्युमन फ्रीडम ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे गौतम बुद्धांनी काय केलं की प्रत्येक ह्युमन बिंग स्वतंत्र आहे, त्याचं एक स्वतंत्र इंटेलिजन्स आहे, म्हणजे त्याची स्वतंत्र एक बुद्धिमत्ता आहे. ही रिफ्यूज द डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन थिंग्स लाईक वर्ण. त्यांनी विरोध केला. रिफ्यूज म्हणजे काय, विरोध केला. डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीभेद जो होत होता वर्णावरून, जातीवरून जो भेद केला जायचा, लोकांना कमी समजलं जायचं, जाती वर्ण व्यवस्था अस्तित्वात आली होती आणि लोकांचं डिस्क्रिमिनेशन होत होतं, म्हणजे भेदभाव होत होता, तर त्याला त्यांनी विरोध केला. तर 8 फोल्ड पाथ त्यांनी दिलेला आहे. डू यू नो मध्ये अष्टांगिक मार्ग आपण पाहिलं. अष्टांगिक पाथ मीन्स 8 फोल्ड पाथ मीन्स 8 रूल्स त्यांनी जे सांगितले, तर ते काय होते, व्हॉट आर 8 फोल्ड पाथ. राईट व्ह्यू, राईट रिझॉल्व, राईट स्पीच, राईट कंडक्ट, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस अँड राईट कॉन्सन्ट्रेशन. असे त्यांनी 8 मार्ग सांगितले किंवा 8 वेज सांगितले. तर राईट व्ह्यू मीन्स काय, द नॉलेज ऑफ द 4 नोबल ट्रूथ्स. वरचे जे आपण 4 नोबल ट्रूथ्स बघितले, तर त्याचं दुःख निवारण आणि ते सगळं बघितलं आपण. आणि काय होतं, प्रतिपाद, द कॉज ऑफ दुःख, द कॉज ऑफ दुःख निवारण आणि प्रतिपाद, त्याचा स्टडी करायचा, घ्यायचं त्याला. त्यांनी राईट रिझॉल्विंग ऑफ क्रुएल्टी, क्रूरता जी आपल्या मनातली टाकायची. गिव्ह अप करायचं म्हणजे ते काढून टाकायचं, क्रूरता. समोरच्या विषयी आपल्याला दया वाटली पाहिजे, त्याच्याविषयी प्रेम. तर
चांगले फिलिंग्स आले पाहिजे. गिव्हिंग अप क्रुएल्टी म्हणजे क्रूरता नाहीशी करायची. राईट स्पीच, रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज, टेलिंग टेल्स, रूड, हार्श अँड मिनिंगलेस स्पीच. आणि बोलणं कसं असलं पाहिजे आपलं, राईट स्पीच असलं पाहिजे, योग्य बोललं पाहिजे आपण. रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज म्हणजे खोटं बोलायचं नाही. रिफ्रेन म्हणजे काय, नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं, नकारणे, खोटं बोलायचं नाही, दूर राहणे. रिफ्रेन म्हणजे दूर राहणे. कशापासून, खोटं बोलायचं नाही. टेलिंग टेल्स म्हणजे आपण म्हणतो ना सहाड्या करणे किंवा खोटं बोलणे किंवा एखाद्याविषयी उगाचच काहीतरी पसरवणे, त्याला काय बोलतात, टेलिंग टेल्स. म्हणजे गोष्टी सांगणे, असं स्टोऱ्या म्हणतो ना आपण, तसं त्याला बोल. र्यूड, एखादा र्यूड असतो, थोडासा कडक असतो, हार्श असतो. र्यूड हार्श सेम मिनिंग आहे. कडक किंवा एखादा हार्डली बोलतो, आपल्याला हार्शली बोलतो किंवा रागात बोलतो, मोठ्याने बोलतो, तर त्याने मिनिंगलेस स्पीच म्हणजे निरर्थक बडबड, विनाकारण बडबड करत बसायची, उगाच बडबड 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 करायचं, तर हे नकोय. राईट स्पीच म्हणजे व्यवस्थित बोलायचं, शांतपणे बोलणे, खरं बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. राईट कंडक्ट, स्टे फ्रॉम किलिंग ॲनिमल्स. राईट कंडक्ट म्हणजे चांगलं आचरण. तर आचरण कसं असलं पाहिजे, स्टे अवे फ्रॉम किलिंग ॲनिमल्स, ॲनिमल्सला किल नाही करायचं, स्टिलिंग चोरी नाही करायची, आणि अनकंट्रोल्ड बिहेवियर म्हणजे काही काहींचं बिहेवियर कंट्रोल नाही होत. अनकंट्रोल्ड म्हणजे काय म्हणतो आपण, समजलं तुम्हाला, असं काही पण बिहेव नाही करायचं, आपलं बिहेवियर कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे. राईट लाईव्हलीहूड, राईट मीन्स काय, लाईव्हलीहूड म्हणजे रोज दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी करतो त्याला काय बोलतात, लाईव्हलीहूड. युझिंग ओनली द प्रॉपर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे योग्य तो मार्ग निवडायचा आपल्या लाईव्हलीहूडसाठी. रोजचं आपलं जीवन जगण्यासाठी काय करायचंय, चांगला मार्ग निवडायचा, म्हणजे चोरी नाही करायची किंवा कुणाला न फसवणे, ह्याला काय बोलतात, चांगला मार्ग. चांगल्या मार्गाने पैसे कमवणे, त्याला बोलतात राईट लाईव्हलीहूड. मेकिंग राईट एफर्ट म्हणजे चांगले प्रयत्न करायचे, चांगल्या गोष्टी करायच्या, तर कोणत्या ते काम करायचे. मेकिंग एफर्ट टू अवॉइड ऍक्ट, चुकीच्या गोष्टी करणं अवॉइड करायचे. गिव्हिंग अप रॉंग ऍक्ट, आणि रॉंग ऍक्ट असतील तर त्या सोडायच्या. गिव्हिंग अप म्हणजे सोडणे किंवा त्या सोडून देणे, चुकीच्या गोष्टी सोडून देणे. अंडरटेकिंग अँड मेंटेनिंग गुड ऍक्ट, तर अंडरटेकिंग म्हणजे आचरणात आणायच्यात आणि त्या मेंटेन करायच्यात म्हणजे तशाच राहू द्यायच्यात. गुड ऍक्ट्स असतील, आपल्यामधल्या काही गुड ऍक्ट्स असतील, चांगलं बिहेवियर असेल तर ते आचरणात आणायचे आणि ते कंटिन्युअस तसंच मेंटेन करायचे. राईट माइंडफुलनेस, being mindful to remove passion and concentrating on trying to understand one's own feelings and mind. तर समोरच्या, माइंडफुलनेस म्हणजे काय, तर समोरच्याचं मन समजून घेणे. आपण म्हणतो ना तो चांगल्या मनाचा आहे किंवा तो माणूस खूप चांगला आहे, तर ही इज व्हेरी माइंडफुलनेस म्हणजे काय, तर समोरच्याच्या भावना समजून घेणे, समोरच्याचे काही त्याला त्रास होत असेल तर तो समजून घेणे, अंडरस्टँड करणे समोरच्या व्यक्तीला, त्याचे फिलिंग समजून घेणे, त्याला काय बोलतात, माइंडफुलनेस. राईट कॉन्सन्ट्रेशन, एक्सपिरियन्सिंग डीप मेडिटेशन विथ कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यांनी काय करायला पाहिजे, एकाग्रचित्त करायला पाहिजे. तुम्हाला कधी कधी स्कूलमध्ये सांगत असतील की 5 मिनिट डोळे बंद करून बसा किंवा एकाग्रचित्त करा, असं कधीतरी शिकवलं असेल तुम्हाला. मग हे कॉन्सन्ट्रेशननी काय होतं, आपला इंटेलिजन्स खूप वाढतो, आपली बुद्धिमत्ता वाढते, आपली विचार करण्याची क्षमता वाढते, आपली स्मरणशक्ती वाढते, आणि डीप कॉन्सन्ट्रेशन आपल्या हेल्थसाठी पण खूप उपयोगी असतं. इट इज व्हेरी युजफुल फॉर अवर हेल्थ ऑल्सो ऑर अवर माइंड्स हेल्थ. म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता असते ती, त्याने आपलं मनस्थिती स्ट्रॉंग होते. मग ह्या गोष्टी त्यांनी करायला लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये. 8 फोल्ड पाथ मध्ये कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो द वन ऑफ द मेजर रूल. एक्सपिरियन्सिंग डीप मेडिटेशन म्हणजे ध्यानाचा किंवा एकाग्रचित्त होण्याचा अनुभव करायचा. एकाग्रचित्त होऊन कसं वाटतं त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स करायचा आहे.
तर दीज आर द 8 fold path. जस्ट इट इज फॉर इन्फॉर्मेशन. जस्ट तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती क्वेश्चन नाही येणार, पण तुम्हाला ते लक्षात ठेवायचं की व्हॉट इज 8 fold path. ही रिफ्यूज द डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन थिंग्स लाईक वर्ण. तर गौतम बुद्धांनी काय केलं, जे वर्णावरती, जाती व्यवस्थेवरती जे वर्णभेद होत होता, भेदभाव होतात, त्याला त्यांनी नकार दिला, रिफ्यूज केलं, अपोज केलं त्याला. नो वन इज ग्रेटर ऑर स्मॉलर बाय बर्थ. म्हणजे काही व्यक्ती जन्मापासूनच ग्रेट किंवा स्मॉल नसतात, ग्रेटर किंवा स्मॉलर असू शकत नाही, बाय बर्थ असू शकत नाही. ग्रेटनेस डिपेंड्स ऑन वन्स बिहेवियर ऑर कंडक्ट. आणि तो त्यांचा जो ग्रेटनेस आहे तो कशावरती डिपेंड आहे, तर त्यांचं जे बिहेवियर आहे, त्यांचं जे गुड, चांगलं बिहेवियर, चांगलं आचरण आहे, त्याच्यावरून तो ग्रेटनेस डिफाईन होतो. तो चांगल्या घरामध्ये जन्मलाय म्हणून तो ग्रेट आहे, आणि तो ह्या गरीब घरामध्ये जन्मलाय म्हणजे तो स्मॉलर आहे, असं असू शकत नाही. त्यांनी काय सांगितलं की ग्रेटनेस कशावरती डिपेंड आहे, तर तो माणूस कसा बिहेव करतो, त्याचं आचरण कसं आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. वन ऑफ हिज फेमस कोट इज दॅट इवन द लिटिल क्वेल कॅन चर्प फ्रीली इन हर नेस्ट. मग त्यांचं एक फेमस कोट आहे, त्यांचा एक फेमस विचार त्यांनी तो प्रसिद्ध आहे. तर तो कोणता आहे, इवन द लिटिल क्वेल. म्हणजे लिटिल क्वेल, क्वेल नावाचा एक पक्षी असतो छोटासा, तर त्याला सुद्धा चिवचिव फ्रीली म्हणजे स्वतंत्रपणे चिवचिव करण्याचा अधिकार आहे. छोट्याशा पक्षाला सुद्धा आपण फ्रीडम दिलं पाहिजे. थोडक्यात त्यांना काय सांगायचंय की इवन द लिटिल क्वेल कॅन चर्प फ्रीली इन हर नेस्ट. चर्प म्हणजे चिवचिव करणे, म्हणजे त्या लिटिल क्वेलला सुद्धा फ्रीडम मिळालं पाहिजे, त्याने त्याच्या घरामध्ये फ्रीली चिवचिव केलं पाहिजे, स्वतंत्रपणे चिवचिव करता आले पाहिजे त्याला. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे, फ्रीडम असलं पाहिजे, त्यांना कोणतं नॉलेज घ्यायचंय, त्यांना कसं आचरण करायचंय, त्याच्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. दिस शोज हिज थिंकिंग ऑन द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम अँड इक्वॅलिटी. मग ह्याच्यावरून काय दिसतं, तर गौतम बुद्धांचे स्वातंत्र्यावरचे विचार कसे होते, इक्वॅलिटी म्हणजे ते सगळ्यांना समान समजत होते, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, श्रीमंत गरीब किंवा छोट्या जातीचा मोठ्या जातीचा, सगळे त्यांच्यासाठी इक्वल होते, इक्वॅलिटी होती, आणि सगळ्यांना फ्रीडम देत होते ते. तर ह्याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांचे विचार, व्हॅल्यूज कशा होत्या. ही प्रीच दॅट लाईक मेन विमेन टू हॅड द राईट टू देअर ओन अपलिफ्टमेंट. अपलिफ्टमेंट म्हणजे काय, विकास करायचा, आपली ग्रोथ करायची, आपली प्रगती करून घ्यायची, त्याला काय बोलतात, अपलिफ्टमेंट. ही प्रीच म्हणजे त्यांनी काय उपदेश केला, लाईक मेन, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा त्यांचा विकास करून घ्यायचा, त्यांची प्रगती करून घेण्याचा अधिकार आहे. ही अपोज द रिच्युअल्स ऑफ यज्ञ. आणि ते यज्ञामध्ये जे रिच्युअल सांगितले होते सगळे, त्याला त्यांनी विरोध केला. यज्ञामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या की असंच करायचं, ह्याच गोष्टी यज्ञामध्ये अर्पण करायच्या, किंवा नंतर नंतर अशी प्रथा आली होती की यज्ञामध्ये काही अॅनिमल्सला टाकलं जायचं, आहुती दिली जायची, काही कधी कधी ह्युमनला सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं जायचं यज्ञामध्ये. तर त्यांनी ह्या गोष्टींना विरोध केला. हिज टीचिंग ऑफ विजडम. विजडम म्हणजे काय, प्रज्ञा. मोरल व्हर्च्यू, शील, अँड अदर व्हॅल्यूज आर एम्ड ऍट द वेलफेअर ऑफ मॅन. त्यांनी कोणत्या कोणत्या शिकवणी दिल्या, विजडम, मोरल व्हर्च्यू म्हणजे शील, प्रज्ञा, शील, आणि अदर व्हॅल्यूज ह्या ज्या सांगितल्या त्या कशासाठी होत्या, वेलफेअर ऑफ मॅन म्हणजे माणसाच्या भल्या करता होत्या ह्या सगळ्या गोष्टी. विजडम, मोरल व्हर्च्यू, किंवा त्यांनी जे पंचशील सांगितले ते सगळे कशासाठी होते, माणसाच्या चांगल्या करता, भल्या करता. कंपॅशन फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स वॉज अन एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर ऑफ हिज पर्सनॅलिटी. तर कंपॅशन म्हणजे काय, करुणा, म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल दया वाटणे, चांगली फिलिंग येणे, समोरच्याला आपल्याला नेहमी मदत करायची, किंवा कोणी अडचणीत असेल तर त्याच्यावरती दया दाखवणं, ही मेन गोष्ट होती. ही एक एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर होतं, म्हणजे एक विशिष्ट एक फीचर होतं त्यांच्यामध्ये, एक वैशिष्ट्य होतं त्यांच्या पर्सनॅलिटीचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं. हे करुणा नावाचं एक एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर होतं, एक वैशिष्ट्य होतं की ते सगळ्यांवरती करुणा करायचे, दया, करुणा दाखवायचे, कुणाविषयीच त्यांच्या मनामध्ये
वाईट विचार येत नव्हते. त्याला काय बोलतात? करुणा, कम्पॅशन. अंडरस्टूड एव्हरीबडी? समजतंय का? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इन दिस क्लास स्टुडंट्स आर व्हेरी अटेंटिव्ह. लगेच रिस्पॉन्स करतात, समजलं नाही समजलं सांगतात. जरी तुम्हाला नसेल समजत तर इंटॉक्झिकंट्स म्हणजे त्रास देणारे व्यक्ती, त्रासदायक, आपण म्हणतो ना त्रासदायक, तो मला खूप त्रास देतो किंवा तो सतत माझ्याशी भांडतो, तर तो माणूस कसा झाला? इंटॉक्झिकंट. कुठे सापडला तुला इंटॉक्झिकंट? इंटॉक्झिकंट्स मीन्स त्रासदायक. ओके. कुठे होतो आपण? The tolerance preached by Gautam Buddha is guiding principle not only for the Indian society but for all mankind even today. हे जे सहिष्णुता, टॉलरन्स म्हणजे काय? सहिष्णुता. सहिष्णुतेचा उपदेश जो त्यांनी केला, सहिष्णुतेचा उपदेश जो त्यांनी केला, प्रीच म्हणजे उपदेश करणे, जो गौतम बुद्धांनी केला, तो इज द गायडिंग प्रिन्सिपल नॉट ओनली फॉर इंडियन सोसायटी बट फॉर ऑल मॅनकाइंड इव्हन टुडे. फक्त इंडियातल्याच लोकांसाठी नाही तर पूर्ण वर्ल्ड मधल्या लोकांसाठी, प्रत्येक ह्युमन बिंग साठी दिस इज द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. जे त्यांनी प्रिन्सिपल सांगितले, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी मॅनकाइंड, एव्हरी ह्युमन बिंग. लोकायत. What is Lokayat? The ancient trend of thought known as Lokayat or Charvak is also important. तर एन्शियंट ट्रेंड मध्ये एक थॉट होता, एक विचार होता, त्याला काय बोललं जायचं? लोकायत और चार्वक. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग ते चार्वक म्हणजे काय होतं किंवा लोकायत काय होतं? इट एम्फसाइज्ड इंडिपेंडंट थॉट अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ वेदास. आणि त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स थॉटला भर दिला जायचा. एम्फसाइज म्हणजे काय? भर देणे, त्याच्यावरती जास्त फोकस करणे. कशाचा फोकस होता लोकायतमध्ये? की इंडिपेंडंट थॉट, प्रत्येकाला स्वतंत्र विचार आहेत, प्रत्येकाने स्वतंत्र पद्धतीने प्रत्येक जण विचार करू शकतो, प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो, त्याला बोललं जातं इंडिपेंडंट थॉट. अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ वेदास. रिजेक्ट म्हणजे काय? नकारणे, रिजेक्ट करणे म्हणजे ऑथॉरिटी ऑफ वेदास. काही त्या काळात जे प्रियस्ट होते त्यांनीच फक्त वेद शिकायचा आणि त्यांनीच ती ऑथॉरिटी घेतली होती. त्या वेदांची ऑथॉरिटी कोणी घेतली होती? त्या सम प्रियसने घेतली होती. वेदिक एज मधल्या वेदिक काळातल्या प्रियसने म्हणजे धर्मगुरु जे होते, तर काही धर्मगुरूंकडेच ती ऑथॉरिटी होती की ते वेद फक्त आम्हीच शिकणार, त्याचं नॉलेज फक्त आम्हीच घेणार. तर लोकायत मध्ये ह्या गोष्टीला रिजेक्ट करण्यात आलं. असं होऊ शकत नाही. प्रत्येक जण वेद शिकू शकतो किंवा प्रत्येक जण आपला स्वतंत्र विचार मांडू शकतो, इंडिपेंडंट थॉट मांडू शकतो, असं सांगितलं गेलं. इन द एन्शियंट पिरियड न्यू रिलिजियस ट्रेंड्स अँड थॉट्स वेंट ऑन इमर्जिंग इन इंडिया. एन्शियंट पिरियड म्हणजे प्राचीन काळामध्ये काय झालं? न्यू रिलिजियस ट्रेंड, नवीन नवीन धर्म निर्माण झाले. अँड थॉट्स वेंट ऑन इमर्जिंग इन इंडिया, आणि भारतामध्ये नवीन नवीन धर्म आले किंवा वेगवेगळे विचार उत्पन्न व्हायला लागले, नवीन नवीन विचार निर्माण व्हायला लागले. लेटर ऑन रिलिजन्स लाईक जुदाइझम, ख्रिश्चनिटी, इस्लाम अँड झोरोएस्ट्रियनियम also took root in the Indian society. तर बुद्धिझम आणि आपण जैनिझम बघितलं, पण
सॉरी स्टुडंट्स, मला मध्येच कॉल आल्यामुळे डिस्कनेक्ट झाली होते मी. तर क्विकली आपण 2 मिनिट्स मध्ये लास्ट पार्ट बघूया आपला. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. सॉरी स्टुडंट्स, कॉल आल्यामुळे मध्येच माझा आपला मीटिंग डिस्कनेक्ट होत होती. तर आवाज येतोय का माझा? ओके, तर क्विकली आपण जस्ट रिकॅप करूया आणि बाकीचं नेक्स्ट वीक लर्न करूया. क्विकली 1 मिनिट मध्ये आपण काय शिकलो ते बघूया. तर नेक्स्ट वीक आपल्याला ज्यू धर्म शिकायचा आहे, म्हणजे एन्शियंट पिरियड मध्ये. त्याच्यानंतर लोकायत समजलं का तुम्हाला? लोकायत ऐकायला आलं होतं का? मी लोकायत शिकवलं, तुम्हाला समजलं का? ओके, लोकायत पण नाही समजलं. मी इकडं माझा क्लास बडबड करत राहिले आणि आपली मीटिंग डिस्कनेक्ट झाली होती, त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलं. ठीक आहे, आपण नेक्स्ट वीक शेवटचा पॅराग्राफ जो राहिला होता तो नेक्स्ट वीक परत रिवाइज करूया. ठीक आहे, आता आपली क्लासची पण वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे आपण इथे थांबूया. इट्स टाइम टू से बाय नाउ. एव्हरीबडी गुड नाईट. बाय मॅम. बाय बाय, गुड Bye, नाईट. ma'am. बाय. बाय मॅम. You have Bye, to ma'am. you have to read the lesson. Please read the lesson, everybody. Okay.